तर हा नेल्सन जो आहे याला आमची पुच्ची बघायची आहे, याला आमचं निप्पल बघायचं आहे आणि हा त्या बाईचा पाळलेला कुत्रा आहे ज्याच्यावर मी FIR केलेली आहे. कारण त्या बाईच्या लाईव्हला हा आमच्या फॅमिलीच्या नावाने आयडिया घेऊन येतो आणि अश्लील बोलतो, परंतु ही बाई त्याला प्रोत्साहित करते पण थांबत नाही आणि तू थांबवू पण नको, कारण आम्हाला कायद्याने न्याय पाहिजे. चला बघा हा किती छान बोलतो ते. तुझ्या आईची खालची जागा बघ, तुझ्या आईचे बॉल बघ, ते निप्पल बघ. आई म्हणा मला जन्माला घातलं ती जागा दाखव, ज्या याने मला तू दूध पाजलं ते निप्पल दाखव आणि घे दर्शन तुझ्या आईचे यायचे, लोकांच्या यांची घेऊ नको, कारण आमचं दर्शन घ्यायला आमचा नवरा जिंदाबाद आहे. बरोबर ना? आणि हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर तुम्हाला माहीत आहे एका स्त्रीसाठी स्तनं किती महत्त्वाचे असतात. म्हणजे आपण त्याला छाती म्हणतो, स्तनं म्हणतो, बॉल म्हणतो, आंबे म्हणतो, जे काही असतील ते. काही छातीला वाट्या पण म्हणतात ते लोक. अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. कसं आहे, आपण जर काही केलं तर मी अश्लील आहे, मी अश्लील बोलते, मी अश्लील स्टोऱ्या टाकते, जे काही आहे ते ठीक आहे. मी माझं स्टोरी चॅनल चालू केलं, कुठेही सांगितलं नव्हतं आणि त्या प्रकारच्या स्टोरी असंख्य फेसबुकला यूट्यूबला आहे. तरी पण ही किती चुकीची आहे हे काही लोकांना दाखवून, म्हणजे ते ना स्वतःला म्हणजे यूट्यूबला स्वतःचं काय म्हणतात घर समजतात किंवा स्वतःला न्यायालय किंवा असं काही समजत असतील. तर जाऊ द्या. मला ना आज एक कमेंट आली होती, त्या कमेंटमध्ये एवढं अश्लील होतं की मी म्हणजे सांगू पण नाही शकत. पण त्याच्यातलं मी जे खालचं आहे ते इथं स्क्रीनशॉट लावत आहे की निप्पल दाखव, खालची जागा दाखव, डॅश डॅश दाखव. तर मला त्यांना सांगायचं आहे की निप्पल, ओके, त्याला छाती म्हणतो आपण किंवा स्तनं म्हणतो. आणि तू जे निप्पल म्हणत आहेस आणि तू कोण आहेस? तू नेल्सन आहे. आणि तू अशा महिलांच्या लाईव्हवर असतं रात्र्यानं, ज्या महिलांवर मी FIR केलेली आहे, त्या महिलेच्या लाईव्हवर नेल्सन हा व्यक्ती असते. हा अनेक प्रकारच्या ID उघडते आणि नेल्सन कोण आहे हा त्या महिलेला माहीत आहे. ही स्वतः म्हणते काढ रे नेल्सन, हिच्या नावाने ID काढ, तिच्या नावाने ID काढ, बरोबर. आणि तो व्यक्ती आयडिया काढतो आणि आम्हाला अश्लील असा बोलतो. आता कसं आहे, तुम्ही अश्लील बोलता तर ते तुमचे संस्कार आहेत, ते तुम्ही दाखवत आहे, ते कोणीच रोखू शकत नाही. हा व्हिडिओ याच्यासाठी की जे काही आता पुढं होणार आहे, पोलीस तपास, आज ना उद्या केस उभी राहणारच आहे, मग त्याच्यात दिसलं पाहिजे की तुम्ही लोक आम्हाला कसा त्रास देत होते. बरोबर ना? आम्ही तर तुमचे कुठं व्हिडिओतही नाव घेत नाही ना, आमचा ना कोणचा ग्रुप आहे ना आमचं काही आहे, आणि आम्ही लोकांना म्हणत नाही रिपोर्ट मारा, याला मारा, त्याला मारा. पण तुमच्याच म्हणतो ना, तुम्हारे अपनों में ही हमारे चाहने वाले हैं और वो हमको तुम्हारी स्क्रीन रेकॉर्डिंग भेजते, वो भी कमेंट के साथ. लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका हा माझा तो माझा, मग ओमलत बसू नका की हा तर माझा होता, मग यानं माझ्यासोबत गद्दारी केली. कारण तुमचं जे माप आहे ना ते भरत आलेलं आहे की तुम्ही 10-12 वर्षाच्या लेकरांना सोडत नाही, त्यांना एवढे अश्लील बोलत आहे. काय म्हणत आहेस तू नेल्सन निप्पल? तर तुझ्या आईला पण छाती आहे, बरोबर. तुझ्या आईला छाती आहे, स्तनं आहे, 9 महिने तिनं तुला गर्भात ठेवलं, उदरात ठेवलं. आणि जी जागा तुला आमची पाहायची आहे ना, आमची जागा तुला पाहायची आहे ना, त्याच जागेतून तू तुझ्या आईच्या याच्यातून जन्मलेला आहेस. एखाद्या वेळेस तुझ्या आईला जाऊन विचार, आई म्हणा तू मला 9 महिने तुझ्या उदरात ठेवलं आणि मी जन्माला आलो म्हणा, ती जागा मला बघायची आहे म्हणा. तुझ्या आईने तुला जागा दाखवली की सेम तशीच सर्व लेडीजची जागा असते, काहीच फरक नसते. काळी पांढरी काही फरक असणार, बरोबर, बस तेवढाच फरक असते. बाकी सर्वांच्या जागा त्या सेम असतात, ठीक आहे. आणि तुझ्या आईची ती जागा बघ. आणि मग तुझ्या आईने जर प्रश्न विचारला की का रे बाबा काय झालं, का बरं तुला ती जागा बघायची आहे, तर सांगायचं ज्या जागेतून म्हणा मी जन्माला आलो, मला ती जागा दुसऱ्या लेडीजची बघायची आहे म्हणा, म्हणून मला तुझी जागा दाखव म्हणा. बरोबर. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण कसं आहे, घाणीला जर साफ करायचं असेल ना तर घाणीत उतरणं खूप आवश्यक आहे. हे तरी मी खूप छान भाषेत तुला उत्तर देत आहो. तुझी कमेंट जे आहे ना तर तुला भरचौकात नांगळं करून मारलं पाहिजे, एवढा अश्लील तू बोललेला आहेस. आणि तुझ्या कमेंट्स ओळखूच येतात. तू कॅपिटल लेटरमध्ये टाकतं, तू वेगवेगळ्या ID घेऊन येतं, बरोबर ना. तुझ्यात दम ताकद असेल ना तर तो ओरिजिनल ID नाही आहे ना, ओरिजिनल ID नाही आहे. ओरिजिनल बाप घेऊन ये, तुझ्या आईला जाऊन विचार तुझा ओरिजिनल बाप कोणता आहे, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर तुला निप्पल बघायचे आहे, बरोबर.
तू जन्माला आल्यानंतर तुला दात वगैरे काहीच नव्हते, तुला दात नव्हते आणि दात नव्हते म्हणून तुला ना पाण्यासारखं काहीतरी पाजायचं होतं. मग त्या जे तुला निप्पल बघायचं आहे त्या निप्पलनंच तुला दूध दिलं होतं, म्हणजे अमृत दिलं होतं त्या छातीमधून, जी तुला आमची बघायची आहे. बरोबर ना? तर तुझ्या आईची ती जागा बघ, जिथून जन्माला आली होती ती जागा बघ आणि त्याच्यानंतर तुझ्या आईला म्हणा की मला आता निप्पल दाखव म्हणा तुझी. कारण लहानपणी मी जेव्हा तुझं दूध पित होतो म्हणा तेव्हा मला कळत नव्हतं म्हणा की छाती कशाला म्हणतात, बरोबर, वाट्या कशाला म्हणतात आणि निप्पल कशाला म्हणतात. पण आता मी तरुण झालो आणि तरुण झाल्यानंतर मला त्या गोष्टी समजायला लागलेल्या आहेत की छाती काय असते, वाटी काय असते आणि कसं असते, निप्पल कशा असतात. मी म्हणा मोबाईलवर वगैरे दुसऱ्या स्त्रियांच्या बघतो पण मी त्याला हात नाही लावू शकत म्हणा, पण मला आई तुझ्या बघायच्या आहेत म्हणा. तुझ्या आईला असं म्हण की आई मला तुझ्या निप्पल दाखव. कारण कसं आहे, छाती पण सेमच असते, सर्व लेडीजची छाती निप्पल सर्व सेमच असते, फक्त साईजचा फरक राहते. कोणाची 32, 84, 90, 80, 100 असा फरक राहते. छाती पण सेम असते आणि निप्पल पण सेम असतात. आणि निप्पल ना थोड्याशा लहान मोठ्या असतात, म्हणजे ज्या स्त्रिया आपल्या अशा छातीला मुलं लावून दूध पाजतात ना त्यांच्या निप्पलमध्ये थोडासा फरक असतो आणि ज्या दूध नाही पाजत किंवा आई झालेल्या नाही त्यांच्या पण निप्पलमध्ये फरक असतो. तर कसे आहे, आमची आणि तुझ्या आईने जर तुला जन्म दिलेला आहे ती पण मुलांची आई आहे, त्याच्यामुळे तुझ्या आईची सेम ती जागा बघ, छाती बघ, निप्पल बघ, सेम तसंच आमचं आहे. बरोबर? हे प्रश्न तू तुझ्या आईला जाऊन विचार आणि नंतर मग आम्हाला बोल. आणि ओरिजिनल बाब घेऊन ये. तुझ्या आईला म्हणा ओरिजिनल बाब घेऊन जाऊ का म्हणा मी असं लेडीजला विचारायला. आणि आता मला सर्व जनतेला हा एक प्रश्न आहे की इथं मी कुठं चुकली सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ बघा, मी कोणाच्या आद्यात मध्यात नाही आहे. माझं एकच म्हणणं आहे, आधी पण म्हणणं होतं, आज पण म्हणणं आहे, मोठ्यांच्या भांडणात लहान मुलांना घेऊ नका, कोणाच्या आईबापाला घेऊ नका, कोणाच्या नवऱ्याला घेऊ नका. जर आम्ही आमची मर्यादा राखून बोलत असेल, आम्ही जर तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या नवऱ्याला बोलत नसेल तर तुम्हालासुद्धा आमच्या फॅमिलीला, आमच्या नवऱ्याला, आमच्या मुलांना बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. आणि जे काही असेल ना ते कोर्टात बघूया, कायदेशीर करा. आम्ही करत आहे, तुम्ही पण करा. पण हे असे म्हणजे कसं ते म्हणतो ना आपण एकदम म्हणजे मूर्खाचे लक्षण. इकडे म्हणायचं आमचं ग्रुप नाही, आमचं हे नाही, आमचं ते नाही, आणि ग्रुपनेच काम करायचं, ग्रुपनेच फेक ID उघडायच्या, ग्रुपनेच लाईव्ह घ्यायची, ग्रुपनेच एकाच व्यक्तीला हागरे, मुत्रे, हागरी, पादरी त्यांच्याच फॅमिलीचे नावं द्यायचे त्या ID ला. आणि तुम्हाला काय वाटते, तुमचा नंगा नाच आम्हाला दिसत नाही आहे? डोळे बंद करून बसलेला नंगा नाच पण दिसत आहे, सगळंच दिसत आहे की एकच व्यक्ती आमच्याच नावाने ID, आमच्या मुलांच्या नावाने ID उघडून येतो. तुम्ही त्यांना मस्त प्रोत्साहन देता, त्यांच्या कमेंट वाचता, मॉडरेटर लोकंसुद्धा वाचतात, पण त्यांना असे म्हणत नाही की तुम्ही लहान मुलांच्या ID ने येऊ नका, तुम्ही लहान मुलांना अश्लील बोलू नका. एखाद्या व्यक्तीला तिथं बोलल्या जाते, फॅमिलीला वगैरे. तुम्ही मस्त बघताय, चालू द्या तुमचा तमाशा, कारण आम्हाला पण मजा येत आहे. कारण जेव्हा ते म्हणतो ना आपण की खरं ऐकण्याची मजा तेव्हाच येत असते. खरं ऐकण्याची मजा, खोटं ऐकण्याची, चुकलं होतं माझं, आता पुन्हा सांगते की खोटं ऐकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सत्य परिस्थिती तुम्हाला माहिती असते. एवढ्या दिवसाचं सुरू आहे, जामीन रद्द होणार आहे, 4 जिल्ह्यातून केस झालेली आहे, आता अटक होणार आहे, मग अटक होणार आहे, मग अटक होणार आहे. कधी ते एक मन आहे ना की नागमणी लेकर ही मानोगे, तसं तुम्ही 1 लाख सबस्क्रायबर्स करून आणि ते कोणतं ते बटन, माझ्या इथं तो धूळ खात आहे ते बटन घेऊनच मानणार आहे. पण काही अर्थ नाही आहे, कारण तुम्ही स्वतःला कितीही हुशार समजा, वरच्या देव बघत आहे की तुम्ही लहान मुलांना काय बोललेले आहे. तो कधीच, आणि ती वरच्याची जेव्हा काडी पडते ना त्याच्या काडीत आवाज नसतो. उसके लाठी में आवाज नहीं होता, ठीक आहे ना. तर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मुलाबाळांना बोलून, बरोबर, माझ्या मुलाबाळांना बोलून, माझ्या आईला बोलून, माझ्या पप्पांना बोलून तुम्ही जिंकले किंवा तुम्ही माझं खच्चीकरण करणार आहे आणि मग मी तुम्हाला उत्तर देणार आहे, शिव्या देणार आहे, तुमचे फोटो लावणार आहे, हे करणार आहे.
तर हे मूर्खाचे लक्षण आहे. कारण मी आता झालेली आहे बेश्रिय आणि मला आता शांततेत क्रांती म्हणजे फक्त मला तुमचे प्रूफ गोळे करणे, सेव्ह करणे आणि तिथं वाजवणे. संयम ठेवा ना, येणारच आहोत आपण आमने सामने. तिच्यासाठी एवढा उत्मत कशासाठी? कशासाठी? जाऊन बसायचं ना पोलीस स्टेशनला आणि गुन्हा दाखल करायचा एखादा. नुसतं लाईव्ह 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 काय बाजार मांडला आणि काय तमाशा लावला बाबा. मी तर कंटाळली तुझ्या याला, कंटाळली मी. आधी मला टेन्शन येत होतं, पण आता मला काही टेन्शन येत नाही तुझ्या व्हिडिओचं. असं वाटतं एखादं पागल कुत्रं भुंकत आहे, भुंकू द्या. भुकलं की चूप बसणार आहे. पण हे कुत्रं असं आहे ना की ते चुपही बसायला तयार नाही. काय होणार आहे त्याचं त्याला माहीत बाबा. ठीक आहे. तर नेल्सन, ओके, तुझ्या आईची खालची जागा बघ, तुझ्या आईचे बॉल बघ, ते निप्पल बघ. आई म्हणा मला जन्माला घातलं ती जागा दाखव. ज्या याने मला तू दूध पाजलं ते निप्पल दाखव. आणि घे दर्शन तुझ्या आईचे यायचे, लोकांच्या यांचे घेऊ नको. कारण आमचं दर्शन घ्यायला आमचा नवरा जिंदाबाद आहे, बरोबर ना. आणि बाकीच्या लोकांना एकच सांगणं आहे, हे लोक खूप अश्लील मला कॉमेंट करत आहे, माझ्या मुलाबाळांवर बोलत आहे, म्हणून याला उत्तराचा व्हिडिओ मला देणे खूप आवश्यक होता. बाकी तुम्हाला आवडत असेल लाईक करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चलो बाय बाय सर्वांना.